एक चांगला उत्साहामध्ये कार्यक्रम झाला पाहिजे. जी मरगळ असते ती मरगळ दूर झाली पाहिजे. मी गेल्या काही महिन्यापासून जेव्हापासून मंत्री झालो आणि एसटी महामंडळाचा अध्यक्ष झालो तेव्हापासून बघतोय की थोड्याफार प्रमाणात आपल्या कर्मचाऱ्यांमध्ये आणि अधिकाऱ्यांमध्ये मरगळ आहे. मी आज आपल्याला सगळ्यांना सांगतो, ही सगळी मरगळ दूर करा. अवघ्या 2 ते 3 वर्षामध्ये आपलं एसटी महामंडळ दुसऱ्या जी संस्था आहेत, खासगी बसेस संस्था आहेत, त्या संस्थांना आपल्या बसेस बंद कराव्या लागतील अशा प्रकारचा आपला महामंडळ चालेल. पहिला निर्णय मी घेतलाय तो म्हणजे कुठल्याही परिस्थितीत मी जीसीसी बसेस माझ्या एसटी महामंडळामध्ये त्यांना एंट्री देणार नाही. माझ्या स्वमालकीच्या मी बसेस घेईल. माझे कर्मचारी, माझे जे अधिकारी आहेत त्यांना विश्वासात घेऊन मी कार्यभार हाकेल. कारण जर मी या भाडेतत्वावर बस घेतल्या तर उद्या माझ्या ह्या कर्मचाऱ्यांना घरी बसावं लागेल अशी परिस्थिती निर्माण होणार नाही आणि मी ते होऊ देणार नाही. त्यामुळे हा निर्णय घेतला. आमचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना सांगितलं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगितलं आणि प्रामुख्याने अजितदादांना सुद्धा सांगितलं की साहेब, एसटी महामंडळाची जर आर्थिक उलाढाल योग्य प्रकारे आपल्याला करायची असेल आणि सर्वसामान्य तळागाळातल्या आपल्या डोंगर दऱ्यातल्या लोकांना जर एसटीची सेवा ही द्यायची असेल तर आपल्याला पंचवार्षिक योजना चालू करावी लागेल आणि दरवर्षी आपल्याला किमान 5,000 बसेस तरी विकत घ्याव्या लागतील आणि त्यांनी त्याला अनुमती दिली. त्याबद्दल मी या मंचावरून आपल्या सगळ्यांचं, आमच्या सरकारचं, महायुती सरकारच्या तिन्ही मुख्य नेत्यांचा आभार व्यक्त करतो. आज या ठिकाणी अनेक पुरस्कार सुद्धा प्राप्त झालेत. वेळ कमी होता म्हणून फक्त आपण काही 10 आणि 5 असे 15 पुरस्कार या ठिकाणी दिले. त्यांचंही मनापासून कौतुक. एकदम आमचे सगळे कर्मचारी जेव्हा नटून थटून येतात तेव्हा आम्हालाही बरं वाटतं की नाही, हक्क फक्त आमचाच नाही, तुमचाही अधिकार असतो आणि हक्क असतो नटून थटून येण्याचा. आणि त्यामुळे तुम्हाला जो सन्मान मिळाला, हा सन्मान तुमचा नव्हे, समस्त एसटी कर्मचाऱ्यांचा सन्मान तो आहे. आणि तुम्ही तेवढी चांगल्या प्रकारची कामं त्या ठिकाणी करताय आणि पुढे पण भविष्यामध्ये करत राहाल. अजून छोट्या छोट्या गोष्टी असतात, त्या छोट्या छोट्या गोष्टी जरी आपल्या कर्मचाऱ्यांना दिल्या, आपल्या अधिकाऱ्यांना जर तसा मान सन्मान दिला तर हे एसटी महामंडळ निश्चितपणे पुढे भविष्यामध्ये चांगली वाटचाल करेल याची मला खात्री आहे. आमच्या काही कार्यकर्त्यांनी, म्हणजे माझ्याच परिसरातले एक लोकमान्य नगरमध्ये म्हणजे माझ्या मतदारसंघात राहणार एक कार्यकर्ता एक दिवस माझ्याकडे आला आणि मला आश्चर्य वाटलं की तळागाळातला झोपडपट्टीमध्ये साधारण चाळ सिस्टीममध्ये राहणारा एक साधा तरुण मुलगा आणि साध्या तरुण मुलाला एसटी महामंडळाबद्दल आणि एसटीच्या 1948 पासूनच्या स्थापनेपासून किंबहुना एसटी जेव्हा 1920 साली सुद्धा छोट्या प्रमाणात चालू झाले इंग्रजांच्या काळामध्ये, त्याची माहिती असलेला एक फक्त एसटीवर नितांत प्रेम करणारा, उत्पन्न त्यातनं काही नाही फक्त खिशातून खर्च करावा लागणारा एक जेव्हा कार्यकर्ता एसटीवर एवढं प्रचंड प्रेम करतो आणि त्या प्रेमाच्या माध्यमातून आपण तो चक्क कॉफी टेबल बुक ज्यावेळेस निर्माण करतो, मला अभिमान वाटला की ह्या मंडळाचा मी अध्यक्ष आहे.